एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान देणं आणि स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य उभं करणं ही कल्पना एका जहागीरदाराच्या मुलाच्या मनात नेमकी कशी आली असेल. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीची आणि त्यांच्या सुरुवातीच्या त्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट समजून घेणार आहोत. या कथेची सुरुवात करूया पंडित जवाहरलाल नेहरूंच्या एका महत्त्वाच्या वाक्याने. ते काय म्हणतात बघा, शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नव्हते, ते संपूर्ण राष्ट्राचे होते. म्हणजे बघा, या एकाच वाक्यातून हे अगदी स्पष्ट होतं की आपण फक्त एका प्रादेशिक राजाबद्दल बोलत नाहीये, तर एका राष्ट्रपुरुषाबद्दल बोलतोय, ज्यांचा वारसा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. पण मग मूळ प्रश्न तोच राहतो की हे सगळं घडलं तरी कसं? एका सामान्य जहागीरदाराच्या मुलाने त्या काळच्या दोन बलाढ्य सत्तांना आव्हान देऊन एक स्वतंत्र राज्य घडवलं तरी कसं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. बरं, तर आपण गोष्ट सुरू करतोय 17व्या शतकापासून. विचार करा त्यावेळच्या महाराष्ट्राचा. ही भूमी तेव्हा अशांत होती, खूप अस्थिर होती. दोन मोठ्या सत्तांच्या संघर्षात अक्षरशः भरडली जात होती आणि तिथल्या लोकांना एका नव्या नेतृत्वाची, एका आशेच्या किरणाची नितांत गरज होती. तर त्या काळात महाराष्ट्रावर दोन मोठ्या सुलतानी सत्ता होत्या. एक होती अहमदनगरची निजामशाही आणि दुसरी विजापूरची आदिलशाही. आणि ह्या दोन्हींमध्ये सतत संघर्ष, सतत लढाया चालायच्या. आणि हा सगळ्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसत होता? तर तो सामान्य जनतेला. आता या सुलतानांच्या खाली होते स्थानिक मराठा सरदार, ज्यांना वतनदार किंवा जहागीरदार म्हटलं जायचं. म्हणजे काय, तर सुलतानांकडून मिळालेल्या जमिनी आणि अधिकार सांभाळणारे. साहजिकच त्यांची सगळी निष्ठा या सुलतानांशी होती. लोकांचं काय होतंय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त आपलं वतन प्यारं होतं आणि याच वतनासाठी ते आपापसातच लढत राहिले. आणि याच सामान्य रयतेकडे मात्र त्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालं. आणि याचा परिणाम तो तर खूपच वाईट झाला. सामान्य रयतेचे म्हणजे प्रजेचे अतोनात हाल झाले. सततच्या लढायामुळे जीवाला धोका. ना धड सण उत्सव साजरे करता येत होते, ना देवाची पूजा. लोकांना पोटभर अन्न मिळत नव्हतं, राहायला सुरक्षित घर नव्हतं. सगळीकडे फक्त आणि फक्त अन्याय माजला होता. लोक या सगळ्याला अक्षरशः वैतागून गेले होते. पण म्हणतात ना, अंधार जितका गरड असतो तितकाच पहाटेचा प्रकाश जास्त तेजस्वी असतो. याच अंधारलेल्या परिस्थितीत एका नव्या विचाराचा उदय झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या आई जिजाबाई यांनी त्यांच्यावर असे काही संस्कार केले की त्यातून एका मोठ्या क्रांतीचं बीज रोवलं गेलं. आणि तो विचार होता स्वराज्याचा. स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य. असं राज्य जे कोणा परकीय सत्तेच्या अधीन नसेल, जिथे सगळ्यांना समान न्याय मिळेल. विचार करा, ज्या काळात फक्त सुलतानांची किंवा बादशहांची चाकरी करणं हेच जहागीरदारांचं ध्येय होतं, त्या काळात स्वतःच्या राज्याची कल्पना करणं हेच किती मोठं धाडस होतं. आणि हे धाडस, हे बीज पेरलं होतं त्यांच्या आई जिजाबाईंनी. त्यांनी लहानग्या शिवबांना फक्त राम, कृष्णाच्या, भीमाच्या पराक्रमाच्या गोष्टीच सांगितल्या नाहीत, तर त्यासोबतच संत नामदेव आणि ज्ञानेश्वरांचे अभंग ऐकवले. गरिबांचं, पीडितांचं रक्षण का करायला हवं हे शिकवलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं एक न्याय्य राज्य स्थापन करण्याचं स्वप्न त्यांच्या मनात रुजवलं. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला. साल होतं 1645. अवघ्या तरुण वयात शिवाजी महाराजांनी आपल्या काही निवडक, जीवाला जीव देणाऱ्या मित्रांना, ज्यांना आपण मावळे म्हणून ओळखतो, त्यांना पुण्याजवळच्या रायरेश्वराच्या मंदिरात एकत्र बोलवलं. आणि तिथे त्या महादेवाच्या साक्षीनं त्यांनी आपल्या सवंगड्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली. त्यांनी थेट सवाल केला, अरे आपण या सुलतानांच्या वतनदारीवर समाधानी का राहायचं? दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी का प्यायचं? आपलीच माणसं त्यांच्या लढायांमध्ये विनाकारण मारली जातायत. ही गुलामगिरी आता संपवलीच पाहिजे. त्यांनी हे स्पष्ट केलं की दुसऱ्यांसाठी लढण्यापेक्षा आता वेळ आली आहे ती स्वतःच्या लोकांसाठी, स्वतःच्या हक्कासाठी उभं राहण्याची. आणि तिथेच त्या रायरेश्वराला साक्षी ठेवून त्या तरुण वीरांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. हा फक्त एक विचार नव्हता, तर तो एक मोठा आणि पक्का संकल्प होता. त्यांच्या ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पहिलं, सर्वात महत्त्वाचं पाऊल. बरं, शपथ तर घेतली, पण ती प्रत्यक्षात आणणं खूप कठीण होतं. एवढं मोठं स्वप्न साकार करायचं, तर सुरुवात कुठून आणि कशी करायची हा मोठा प्रश्न होता. पाहूया शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं पाऊल नेमकं कसं उचललं. त्यांनी सुरुवात केली एका जबरदस्त योजनेने. पहिला टप्पा होता एक मोख्याचा किल्ला ताब्यात घेणं, आणि तो किल्ला होता तोरणा. किल्ला तर जिंकलाच, पण तिथे त्यांना अनपेक्षितपणे गुप्त खजिना सापडला. म्हणजे जणू काही नियतीच त्यांना साथ देत होती.
आणि याच खजिन्याचा वापर करून त्यांनी स्वराज्याची पहिली भक्कम राजधानी उभी केली, ती म्हणजे राजगड. आता अर्थातच ही बातमी आदिलशहाच्या कानावर गेली. तो संतापला, पण शिवाजी महाराजांनी काय हुशारीने उत्तर पाठवलं बघा. ते म्हणाले, मी हा किल्ला जहागिरीच्या चांगल्या कारभारासाठी म्हणजे सुलतानाच्याच फायद्यासाठी घेतला आहे. म्हणजे बघा, एकाच वेळी शक्ती आणि युक्ती यातून त्यांची दूरदृष्टी आणि जबरदस्त राजकीय चातुर्य दिसून येतं. पण स्वराज्याला धोका फक्त बाहेरच्या शत्रूंपासून नव्हता. खरा धोका होता तो आपल्याच लोकांकडून, काही घरभेदांपासून. शिवाजी महाराजांना या अंतर्गत आव्हानांनाही तोंड द्यायचं होतं. सगळ्याच मराठा सरदारांना स्वराज्याचं स्वप्न पटलं नव्हतं. अनेक जण आदिलशहाकडून मिळालेल्या आपल्या वतनावर आणि जहागिरीवर खुश होते. त्यांना शिवाजी महाराजांची ही चळवळ म्हणजे स्वतःच्या अधिकारावर आणि हितसंबंधांवर आलेले एक संकट वाटत होतं. आणि या विरोधाचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जावळीचे चंद्रराव मोरे. मोऱ्यांची जावळी म्हणजे अक्षरशः वाघाची गुहा होती. घनदाट जंगल आणि सोबत अजिंक्य मानला जाणारा रायरीचा किल्ला. महाराजांनी आधी सामोपचाराने बोळणी करून मार्ग काढायचा प्रयत्न केला, पण जेव्हा ते अयशस्वी ठरले तेव्हा एका धाडसी लष्करी मोहिमेत त्यांनी जावळी जिंकली आणि तोच अजिंक्य रायरीचा किल्ला पुढे स्वराज्याची अभेद्य राजधानी म्हणजेच रायगड बनला. आता मात्र शिवाजी महाराजांच्या या वाढत्या सामर्थ्यामुळे विजापूरचा आदिलशाही दरबार पुरता हादरला होता आणि त्यांनी ठरवलं की आता महाराजांचा कायमचा बंदोबस्त करायचा. त्यासाठी त्यांनी एक मोठी आणि अतिशय क्रूर योजना आखली. आणि या मोहिमेसाठी आदिलशाहीने निवड केली त्यांच्या सर्वात ताकदवान आणि क्रूर सरदाराची, अफजल खान. त्याने तर भरदरबारात विडा उचलला होता, शिवाजी, कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत पकडून आणतो, नाहीतर ठार मारून त्याचं शीर घेऊन येतो. इथलं चित्र अगदी स्पष्ट होतं. एका बाजूला होती अफजल खानाची अफाट प्रचंड फौज आणि दुसऱ्या बाजूला होतं महाराजांचं लहान पण अतिशय चपळ सैन्य. महाराजांना हे पक्क माहीत होतं की ही लढाई समोरासमोर ताकदीच्या जोरावर जिंकता येणार नाही. इथे फक्त आणि फक्त युक्तीच कामी येणार होती. म्हणूनच त्यांनी खानाला आपल्या प्रदेशात म्हणजे जावळीच्या घनदाट जंगलात प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास भाग पाडलं. महाराज खाण्याच्या कपटी स्वभावाला चांगलंच ओळखून होते, त्यामुळे त्यांनी भेटीची तयारीही तशीच केली होती. कपड्यांच्या आत दगाफटक्यापासून वाचण्यासाठी चिलखत घातलं, बाहीमध्ये सहज हल्ला करता यावा यासाठी बिछवा लपवला आणि सर्वात महत्त्वाचं, हातामध्ये लपवली होती ती वाघनखं. प्रत्येक गोष्ट किती विचारपूर्वक केली होती बघा. आणि झालंही अगदी तसंच. भेटीच्या वेळी खानाने दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, पण महाराज पूर्ण तयारीत होते. त्यांनी अत्यंत धाडसाने आणि चातुर्याने खानाचा कोठळा बाहेर काढला. हा फक्त एका व्यक्तीचा वध नव्हता, तर स्वराज्यावर आलेल्या एका मोठ्या संकटाचा शेवट होता. हा स्वराज्याचा एक खूप मोठा विजय होता. तर शिवाजी महाराजांच्या या सुरुवातीच्या प्रवासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की त्यांनी प्रत्येक वेळी अशक्य वाटणाऱ्या आवाहनांना तोंड दिलं. मग ते बलाढ्य सुलतान असोत, आपल्याच लोकांचा विरोध असोत किंवा अफजल खानासारखं महाभयंकर संकट, प्रत्येक वेळी त्यांनी त्यावर मात केली. आणि यातूनच हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की जेव्हा परिस्थिती अशक्य वाटते तेव्हा खरा विजय शक्तीमध्ये असतो की युक्तीमध्ये.